एक मिनिट मला ट्रेन नाही काय काय चुकीचं केलं मी चुकीचं केलं सोडा ना मग सोडा मोकळं सोडा ट्रेन जर दिल्लीला गेली माझा जीव पण जाईल बोला तुम्ही गायकवाड हात सोडा गायकवाड हात सोडा तुम्ही हात सोडा अखेर कांदा एक्सप्रेस ही लासलगाव रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्यावरून दिल्लीकडे रवाना झालेली आहे। आपण बघू शकतो का ही 21 डब्याची गाडी आहे। याच्यात जवळपास 450 टन कांदा हा दिल्लीकडे रवाना करण्यात येत आहे। हा कांदा खराब आहे, सडलेला आहे असा आरोप करत प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी ही गाडी रोखून धरली होती। त्याच्यामुळे 1 तास या गाडीला उशीर झालेला आहे। पोलीस RPF यांनी गणेश निंबाळकर यांना रेल्वेच्या रुळावरून बाजूला केले आणि त्यांना तो कांदा दाखवला का याच्यात सडका आणि खराब कांदा नाहीये, मात्र ते ऐकायला तयार नाहीये आणि त्यांनी ठाण मांडून बसलेले। मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला केलं आणि आता ही जी कांदा एक्सप्रेस आहे ती 450 टन कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना झालेली आहे। 2 दिवसात ती गाडी दिल्लीला पोहोचल्यानंतर ग्राहकांच्या सेवेत हा कांदा उपलब्ध होणार आहे। बबू शेख, न्यूज 18 मराठी, लासलगाव।